नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। जे मी म्हटलं होतं फिरलो टेंगे एक लेक्चर ऑलरेडी घेतलेला आहे आपण ह्याच्यावरती रविवारी, प्रश्नांचे स्वरूप किंवा प्रश्नांचं वास्तव्य या नावाने, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं इतिहास आणि भूगोलाचे प्रश्न आपण डिस्कस केले होते। आता जे सर्वात महत्त्वाचे आहे अर्थशास्त्र आणि विज्ञान, सो याचे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहे। आता लक्षात घ्या, प्रश्न डिस्कस करण्यामागची थीम काय आहे की तुम्हाला पेपरचं येणारं स्वरूप समजावून सांगणे आणि त्याच्यासाठी अलर्ट करणे। भरपूर विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात एक्झामसाठी। आता त्यांचा जो अभ्यास चालत असतो तो मलाही वाटते मनापासून प्रत्येकाने ट्रेडिशनल वेनीच केला पाहिजे, जे आपल्याला पुस्तकात दिलेला आहे प्रत्येक गोष्ट खंगून काढली पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड येणारा जो डेटा आहे तो पेपरमध्ये बरोबर सोडवला पाहिजे। पण आजकाल काय होते आहे की आउट ऑफ द बॉक्स प्रश्न जे येण्याचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। काही तर विषयच आउट ऑफ द बॉक्स येतात, जसं 2023 मध्ये विज्ञान नावाचा अख्खा विषयच आउट ऑफ द बॉक्स आला होता। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये पेपर सोडवताना पेशन्स कसे ठेवायचे, घाबरून कसं नाही गेलं पाहिजे, प्रश्न सोडवण्याची तुमची जी आहे मनोवृत्ती आहे, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न कसे टॅकल करायचे, मी परत एकदा सांगतो, प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडणारा पाहिजे। आणि काही गोष्टी अशा आहे की विद्यार्थी म्हणून त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे, त्याला पर्याय नाही। बाकी तुमच्या क्लासमध्ये त्या शिकवल्या गेल्या नाही शिकवल्या गेल्या तो काही प्रश्नच नाही आहे। म्हणजे विद्यार्थी म्हणून कॉमन मिनिमम डेटा, सागर सरांचा एक शब्द कायम लक्षात ठेवायचा, कॉमन मिनिमम डेटा हा तुम्हाला आलाच पाहिजे त्या ठिकाणी। आणि त्याच्या भरोशावर जरी तुम्ही पेपर दिला तर तुमचा आरामात पेपर निघून जातो। पेपर अवघड असो किंवा सोपा असो हा फॅक्टरच नाही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये। अनेक जण हे अपेक्षा ठेवून जातात की पेपर सोपा आला पाहिजे। अरे भाऊ, सोपा जर पेपर आला तर अख्खा महाराष्ट्र फाडून टाकते त्या पेपरला, बरोबर, आणि त्याच्यामुळे कट ऑफ काय होऊन जातो, वाढून जातो। सिंपल आहे, काय फायदा मग त्याच्यामध्ये। आणि पेपर जर टफ आला तर कट ऑफ खाली येणार त्या ठिकाणी, दोनच शक्यता आहे ना। पेपर जर अतिरिक्त सोपा आला तर कट ऑफ वाढून जाणार, पेपर जर अतिरिक्त अवघड आला तर कट ऑफ खाली येणार। त्यामुळे सोपा येऊ अवघड येऊ काही फरक पडतच नाही, फक्त तुम्हाला इतरांपेक्षा पुढे राहायचं आहे किंवा दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला पुढे राहायचं आहे। आता याच्यात उद्देश आमचा काय असतो शिक्षकांचा, जे ऑनेस्टली प्रिपेअर करतात वर्षभर त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, किंवा मागच्या काही वर्षांपासून एक्झाम देत आहेत त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, ते दादरून नाही गेले पाहिजे, घाबरून नाही गेले पाहिजे। त्याच्यामुळे पेपर सॉल्विंग करत असताना ॲटिट्यूड काय असला पाहिजे तुमचा, कशा पद्धतीनं तुम्ही तो सोडवला पाहिजे। आणि हे तुम्ही एक ध्यानीमनीस ठेवलं पाहिजे आता की आपण जे करून गेलेलो आहे त्याच्यातून प्रश्न येणार नाही, पण त्याच्यावर आधारित प्रश्न येतील ज्याच्यावरून तुम्ही जजमेंट घेऊन पण उत्तरं सोडवू शकता। अर्थशास्त्र असा विषय आहे, मी तुम्हाला सांगतो, अर्ध्या प्रश्नाची उत्तर जरी माहीत नसले ना, त्या जर समजा तुम्ही असं 15 क्वेश्चन येत आहेत अर्थशास्त्रावर, असं समजून चालू 7 प्रश्नाची उत्तर तुम्हाला माहिती नाही आहे तरी 4-5 प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर येतात, जरी आउट ऑफ द बॉक्स असले तरी। आणि काही विद्यार्थी जे आहे ते असं ठरवून जातात, जर बाई जेवढं येते तेवढं मी सोडवतो, मग ठीक आहे त्यांना 7-8 मार्क पडतात, पण जे थोडासा जास्त जोर लावतात त्यांना 12-13 मार्क पडतात, आणि ते मग ऑटोमॅटिकली 12-13 नाही 11-12 तर आरामात पडतात। आता तुम्हाला तेच पाहायचं आहे आणि मग ते इतरांच्या पुढे चालले जातात आणि मेरिट काढतात। मग आपले पण ते 4 ते 5 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे, हुशार पोरांसारखेच आपले पण आले पाहिजे। हुशार पोरं काही वेगळं करत नाही, आज आपल्याला ते पण पाहायचं आहे, ते विचार कशा पद्धतीनं करतात आणि त्यांचे का बरोबर येतात आणि ते सरकन पुढे निघून जातात। मग तसं बाकीच्याही पोरांनी पुढे गेलं पाहिजे। सो त्याच्यासाठी आपण हे डिस्कशन तुमच्यासाठी पोरांनो घेऊन आलेलो आहे। एक एक प्रश्न आपण डिस्कस करू। बघा, उत्तर सांगणे प्रश्नाचे हा उद्देश नाही आहे, प्रश्नाचं उत्तर कसं टॅकल करायचं आहे, बरोबर, किंवा आणखी काय तुम्ही जर असं बघून गेलं पाहिजे एक्झाम पर्यंत ते सांगणे त्याच्या मागचा उद्देश आहे। जसा हा पहिल्या नंबरचा प्रश्न आहे। आता इथं काय विचारलेलं आहे, खालील निकषाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000, दरडोई प्रतिदिन, इथं प्रति महिना इथं प्रतिदिन दिलेलं आहे, ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49 आणि शहरी भागासाठी 56 दिलेलं आहे, हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये। आता दारिद्र्यावरती क्वेश्चन कन्फर्म येणार आणि तो आकड्यांवरतीच येणार, हे त्रिकालाबाधित सत्य, हे मी आज नाही 2019 पासून ओरडून सांगतोय तुम्हाला, काहीच बदललेलं नाही आहे। आता काही लोकांसाठी जर नवीन असाल तर नवीन असेल हा प्रश्न, पण जे लोक रेग्युलरली पेपर सोडवतात, ज्यांनी PYQ पाहिलेलं आहे त्यांच्यासाठी हा नियमित प्रश्न असेल की काही डेटा पाठ केल्याशिवाय आपल्याकडं पर्याय नसतो। म्हणजे आता बघा, खालील निकषांच्या, आता याच्यात तर एकदम सोपं आहे बा, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32, असं होत असते का रे कधी? नाही। अरे भाई सोपं आहे,
जरी ग्रामीण भागासाठी प्रतिदिन 47 आलं तर ग्रामीण भागासाठी 32 असायला पाहिजे होतं आणि शहरी भागासाठी 47 असायला पाहिजे होतं. म्हणजे यांनी इकडचं इकडं करून दिलेलं आहे आणि इकडचं इकडं केलेलं आहे. हे तर शंभड्या पोराला पण कळते स्पर्धा परीक्षेमध्ये. हा तर ऑप्शन तसाच कटलेला आहे. पण इथं ते इलिमिनेशन टेक्निकने जायचंच नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे आकडे. आता आपल्याकडे नियोजन आयोगाच्या 2 समित्या आहेत ज्यांनी 2011-12 मध्ये भाकितं केलेली आहे. माझं म्हणणं आहे ह्या ज्या दोन्ही समित्या आहे 2011-12चं सोडा, पण इन जनरल सांगतो तुम्हाला, सुरेश तेंडुलकर समिती जी आहे, सुरेश तेंडुलकर समिती, तिचे आकडे तुम्हाला माहीतच पाहिजे. सुरेश तेंडुलकर समितीचे काय सांगितलेलं आहे सुरेश तेंडुलकर समितीने बघा. याच्यावरती याही वर्षी प्रश्न येऊ शकतो कदाचित. सो ही समिती जवळपास 2005 मध्ये गठीत झाली. 2009 मध्ये तिनं अहवाल दिला. ह्या समितीचं म्हणणं होतं, तेंडुलकर समितीचं, नियोजन आयोगाने ती गठीत केलेली होती. तिने NSS वाला सांगितलं की MRP पद्धती म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड पद्धतीनं डेटा कलेक्ट करा. त्यांनी टीका केली की आत्तापर्यंत फक्त ही जी दारिद्र्य आहे, दारिद्र्य म्हणजे अन्न हा घटकच दारिद्र्यात तुम्ही इन्क्लूड करायचे, कॅलरीवर दारिद्र्य मूल्य कॅल्क्युलेट करायचे किंवा दारिद्र्य रेषा कॅल्क्युलेट करायचे. हे चुकीचं आहे, कारण पॉवर्टी लाईन ही हंगर लाईन नाही आहे. बरोबर, खायला भेटलं म्हणजे APL, नाही भेटलं म्हणजे BPL, हे म्हणणं चुकीचं आहे. असं कोणी सांगितलं होतं पहिल्यांदा? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी नावाची संकल्पनाच मुळात पहिल्यांदा इंट्रोड्यूस करणारे सुरेश तेंडुलकर जे आहे त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, शिक्षण आणि आरोग्य हे 2 घटक दारिद्र्याच्या टोपलीत ॲड केले. असं करणारे ते पहिले होते. शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी जर मिळत असतील तर APL किंवा तेवढा मिळवण्यासाठी खर्च करण्याची जर ऐपत असेल, खर्च करू शकत असेल तर APL, नसेल तर BPL, हे सांगणारे पहिले सुरेश तेंडुलकर होते. याच्या बाहेर प्रश्नच येत नाही. फिरून फिरून तेच ते परीक्षेत विचारतात तुम्हाला. आता यांनी काय केलं, 2-3 आकडे दिले. त्यापैकी मला असं वाटतं 2005-6चे आकडे तुम्हाला माहीत असले पाहिजे. दारिद्र्य रेषा कॅल्क्युलेट करताना त्यांचं म्हणणं होतं रूरल एरियामध्ये प्रतिमाह म्हणतोय मी, हे काय आहे, प्रतिमाह म्हणजे पर मंथ इन्कम 446 आणि अर्बन एरियामध्ये 578 किंवा काही लोक 78 म्हणतात त्याला. सो ते प्रतिमाह. मग आता ज्या व्यक्तीचं रुलर प्रतिमाह खर्च, उत्पन्न नाही सॉरी, प्रतिमाह जो 446 रुपये खर्च करतो, लक्षात घ्या दारिद्र्य खर्चावरती मोजल्या जाते, उत्पन्नावरती नाही. जो महिन्याला 446 पेक्षा जास्त खर्च करतो तो APL आणि अर्बन एरियामध्ये 578 पेक्षा जास्त करतो जो खर्च तो APL 2004-5 मध्ये. मग त्यांनी कॅल्क्युलेट केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात अराउंड 37%, एक्झॅक्टली नाही आहे आकडा हा, अराउंड 37% दारिद्र्य भारतामध्ये त्यांना आढळून आलं. कोणाला? सुरेश तेंडुलकर यांना. तसंच त्यांनी 2011-12साठी पण आकडे दिलेले आहे. सो त्यांचं असं म्हणणं होतं की रुरल एरियामध्ये 816 आणि अर्बन एरियामध्ये 1000 रुपये जो व्यक्ती कमावतो, म्हणजे जो व्यक्ती खर्च करतो, खर्चावरती दारिद्र्य ठरते. परत एकदा सांगतो, प्रत्येक महिन्याला 816 आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये जो खर्च करतो किंवा खर्च करण्याची ज्याची ऐपत आहे तो व्यक्ती APL आहे. हे सांगणारे पण कोण होते? सुरेश तेंडुलकरजी होते. सो त्यांनी दारिद्र्य मोजलं, ते अराउंड 21% भरलं भारतामध्ये दारिद्र्य. त्यांनी शहरी भागात डायरेक्ट सांगितलं 13.7च्या जवळपास आणि ग्रामीण भागामध्ये 25 पॉईंट समथिंग सांगितलं त्यांनी दारिद्र्य. पण आता हे लक्षात यायला लागलं की एवढं कमी दारिद्र्य तर शक्य नाही आहे. म्हणजे हा माणूस पण कुठतरी कमी पडायला लागला. म्हणून सरकारने 2012 मध्ये श्रीरंगराजन समिती बसवलेली आहे. मी तर श्रीरंगा लिहितो पा. श्रीरंगराजनचं म्हणणं होतं फक्त दारिद्र्य टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणच विचारात घेणं हे चुकीचं आहे. परत त्यांनी याच्या आधी जी होऊन गेलेली समिती आहे, सो ती म्हणजे तुमची लकडावाला समिती, तो त्या समितीनं दिलेले जे आकडे आहे लकडावाला समितीचे ते डोळ्यासमोर ठेवले. त्याच्यामध्ये जे कॅलरी मूल्य आहे त्यात थोडेसे चेंजेस घडून आणले की रुरल एरियासाठी जे 2400 कॅलरी होता आता तेवढ्याची गरज नाही रुरल एरियामध्ये, कारण यांत्रिकरण झालेलं आहे. म्हणून रुरल एरियामध्ये 2155 कॅलरी लागतात आता आणि शहरी भागामध्ये 2100 ऐवजी त्यांनी 2090 कॅलरी म्हटलं. सो मग एवढे कॅलरी मिळवण्यासाठी जो खर्च करू शकतो तो APL, नाही मिळू शकतो तो नाही खर्च करू शकत तो BPL असं म्हटलं. मग त्यांचं असं म्हणणं होतं की श्रीरंगराजन समितीच्या शिफारशीनुसार 2011-12 मध्ये त्यांचं म्हणणं होतं की 913 रुपये किंवा 912 रुपये रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये 1407 रुपये जो व्यक्ती खर्च करू शकतो तो APL, नाही खर्च करू शकत तो BPL. 972 आहे, सॉरी हे 12 नाही आहे, सॉरी 72 आहे. हे 72 खर्च करू शकतो तो APL, नाही करू शकत तो BPL. लक्षात. आता कधी कधी काय होतात परीक्षेमध्ये, हे जेव्हा आकडे विचारले जातात ते प्रतिदिन पण विचारले जातात. जसं ह्या प्रश्नामध्ये पण विचारलेलं आहे प्रतिदिन. तर प्रतिदिन विचारलं तर याला 30ने भागायचं. याला 30ने भागितलं तर तुमच्या असं लक्षात येते की हा आकडा येतो 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 म्हणजे जवळपास 33 रुपयाच्या घरात येतो. आणि हा जो आकडा आहे 30 भागितल्यानंतर हा 47 रुपयाच्या जवळपास येतो. मग असं त्यांनी कॅल्क्युलेट केलं आणि सांगितलं की भारतात जवळपास
29.5% दारिद्र्य आहे भारतात. जवळपास किती आहे? 29.5%. रूरल एरियामध्ये जवळपास 31% आणि अर्बन एरियामध्ये जवळपास 26.5% दारिद्र्य आहे, असं कोणी सांगितलं? श्रीरंगराजन. हे आकडे तुम्हाला पाठच असले पाहिजे. लक्षात परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला, किती डिटेल क्वेश्चन विचारला तर तुमचं हे सगळं सटीक असलं पाहिजे. आता याला धरून आपल्याला 11-12चं विचारलेलं. आता 11-12मध्ये नियोजन आयोगाने ॲट अ टाइम 2 जणांनी 11-12मध्ये आपले आकडे दिलेले आहे. एक आपल्या सुरेश तेंडुलकरचा 816 आणि 1000 आणि दुसरा आहे आपल्या श्रीरंगराजनचा 972 आणि 1407. मग आता ह्याच्यापैकी कोणता बरोबर आहे? तर याच्यापैकी पहिला आकडा बरोबर दिसतोय आपल्याला. पहिला आकडा बरोबर आहे. हाही आकडा बरोबर होता, पण हे इकडचं इकडं दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा आकडा चुकला. ग्रामीण भागासाठी 49.63, शहरी भागासाठी 56.64, हे पण चुकलं. म्हणजे असं तर काही नाहीच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय असणार? बरोबर असणार. सो आता जर परत दारिद्र्य किंवा बेरोजगारीवर प्रश्न विचारला, मी किंवा मध्ये बेरोजगारी टाकतोय, तर तुम्ही अचंबित व्हायचं नाही की कसं काय आला, कारण ते ठरलेलं आहे, त्याच्यावर प्रश्न येणारच. येतं लक्षात? त्याच्याशिवाय पेपरच बनत नाही तुमचा. मग लोकसंख्येवर तर येणार. म्हणजे जर समजा हा 2 टॉपिकवर नाही आला तर लोकसंख्येवर येणार. पण हे 3 टॉपिक मिळून 2 ते 3 क्वेश्चन परीक्षेमध्ये कन्फर्म आहे. लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी. बरोबर? ते समजावं तुम्हाला आणि काय काय आलं पाहिजे आणि जे नाही आहेत त्याच्यासाठी घाबरून न जाता मन शांत ठेवून कसं काय सोडू शकता तुम्ही प्रश्न, त्याच्यासाठी आजचं लेक्चर त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊया. आता बघा, लक्षात घ्या, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. पहिली तर गोष्ट लक्षात घ्या, आता मी स्वतः राज्यसेवेच्या मेन्स दिलेल्या आहेत, मी राज्यसेवेचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्याच्यासाठी प्रगाढ अभ्यास केलेला आहे. पहा, स्कीम म्हणजे अशा मुखद्गत असायच्या, पण मी माझ्या वाचण्यात पण गेली असेल ही स्कीम. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, डेझर्ट आहे ना, ते DPP म्हणतात, डेझर्ट डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम समथिंग होतं पाहते, किंवा एकात्मिक ग्रामीण विकास योजना, अशा भरपूर साऱ्या योजना त्यामध्ये मी अभ्यासलेल्या होत्या. म्हणजे ही पण वाचली असेल मी कधी काळी, मी गॅरंटेड नाही सांगू शकत तुम्हाला, पण हे इम्पॉसिबल आहे. असं जर भस्कन कधी कंबाईनचा आपण ध्यानीमनी नसते अभ्यास करताना की अशा पद्धतीची भाई स्कीम करून काय करणार आपण? मनरेगा एक स्कीम करणार, त्याच्यानंतर ते कौशल्य विकासाशी संबंधित योजना करणार, काही आरोग्याशी संबंधित अशा ज्या मेजर योजना आहे, कृषीशी संबंधित योजना विचारता 100% पेपरमध्ये. सो त्याच्या आपण करून जातो. थोडेसे ते स्टँडअप इंडिया, प्रधानमंत्री जनधन योजना, ते नेहमी विचारतात पहा, मुद्रा बँक वगैरे, ते आपण प्रिपेअर, मेक इन इंडिया वगैरे, स्वच्छ भारत, ह्या आपण स्कीम नॉर्मली प्रिपेअर करतो. श्यामाप्रसाद मुखर्जीच्या नावाने 1-2 स्कीम आहेत, त्या करून जातो आपण. भारत निर्माण योजना किंवा हे वगैरे, किंवा APJ अब्दुल कलामांच्या डोक्यात काय योजना होत्या, म्हणजे ते प्रोव्हाइडिंग, पुरा नावाचं मॉडेल म्हणतो, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रूरल एरिया. मग ते कोणकोणती कनेक्टिव्हिटी, कापट नावाची योजना आहे पहा त्याच्यामध्ये. सो रूरल आणि अर्बन कनेक्टिव्हिटीसाठी. मग ह्या अशा काही टिपिकल योजना, चला ह्या योजना आपल्या वाचण्यात पण येत नाही, मग काय करायचं अशा वेळेस? मग सोडून द्यायचं का सागर सर? असे नाही, अशांना तर चुरगळून खायचं असते पहा. असा जर आला तर तिथं मेरिट आहे तुमचा लपलेला. याच्या आधीच्या प्रश्नात मेरिट नाही आहे, लक्षात घ्या. याच्या आधीचा प्रश्न विद्यार्थी म्हणून यायलाच पाहिजे. सुरेश तेंडुलकर, जर तुम्ही हुशार आहात, हुशारचं सोडा, जर तुम्ही सिरियस आहात परीक्षेबद्दल, तर तुम्ही दारिद्र्याचे आकडे पाठच करू, त्याला एक्सक्यूजच नाही आहे सर. ते पॉईंटचं 19-20 पॉईंट सहित पाठ पाहिजे तुम्हाला, पर्यायच नाही आहे तुमच्याकडे. पण असा जर प्रश्न आला तर हे मला तुमच्याकडूनही अपेक्षित नाही, शिक्षकाकडून पण अपेक्षित नाही. मग काय करायचं? सोडून द्यायचं का? नाही सोडायचं. त्याच्यात काय करायचं? आपल्याला काय विचारलं? विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. ऑप्शन दिलेलं आहे: दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ग्रामीण भागात औद्योगिकरण. काय केलेलं आहे? तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये. काय विचारलेलं आहे? विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. आता लक्षात घ्या, ग्रामीण भागात औद्योगिकरण करायचं असलं तर ह्याच्या नावामध्ये कुठेतरी ग्रामीण हा शब्द 100% आला असता, जर त्यांना ग्रामीण भागात औद्योगिकरण घडवून आणायचं असलं असतं तर. आलं लक्षामध्ये? सो ग्रामीण भागात, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो बा, ग्रामीण भागात जर औद्योगिकरण घडवून आणलं तुम्ही, त्याचे लय ड्रॉबॅक्स आहेत. लक्षामध्ये, ग्रामीण भागात जर औद्योगिकरण घडवून आणलं तुम्ही तर त्याचे ड्रॉबॅक्स जास्त आहे. सो ग्रामीण इकॉनॉमीला त्याचा उलट फटका बसू शकतो. ग्रामीण भागात तुम्ही कुटीर उद्योग प्रमोट केले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जे लघु उद्योग पण नाही म्हणत मी, सूक्ष्म उद्योग आणि कुटीर उद्योग हेच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. तुम्हाला जर औद्योगिकरण करायचं तर शहरांचं केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि जर समजा ग्रामीणच जर असलं असतं, त्याच्यात त्यांनी तो शब्द टाकला असता. यांनी काय म्हटलेलं आहे? विशेष प्रदेश म्हटलेला आहे. मग विशेष प्रदेश कोणता असतो? जो डोंगराळ आणि आदिवासी भाग असतो आणि जो दुष्काळग्रस्त भाग असतो. तसंही त्यांनी काय म्हटलेलं आहे? स्पेशल एरिया. स्पेशल एरिया कोणता असतो? आता बघा, नावातच आहे. स्पेशल एरिया कोणता असतो? जो हिली अँड ट्रायबल एरिया असतो. स्पेशल एरिया, हिली अँड ट्रायबल एरिया, स्पेशल एरिया, ड्रॉट प्रोन एरिया. आलं लक्षामध्ये? रूरल एरिया हा स्पेशल एरियात येत नाही. आलं लक्षात?
सो रूरल एरिया पूर्ण देशातच आहे, पण देशासाठी कधीच विशेष प्रदेश विकास कार्यक्रम त्यांनी राबवला नसता. जनरलाइज आहे डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. आता आपल्याकडे पाहू याच्यामध्ये ऑप्शन कोणते आहे. फक्त अ एक आहे, फक्त ड एक आहे, ब आणि क फक्त दिलेला आहे आणि ब आणि ड एक दिलेला आहे. त्याच्यामध्ये ब आणि क बरोबर असण्याची शक्यता काय आहे? सर्वात जास्त. बरोबरच आहे असं मी म्हणत नाही, उत्तर आयोगाने ब आणि क दिलेलं आहे. सो आपण कसं जजमेंट घेतलं? ह्या शब्दावरून जजमेंट घेतलं. 100% घेता येते आपल्याला जजमेंट. याला म्हणतात वर्ड थेरपी. सो माझं काय म्हणणं आहे की अशी ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, याला आधार आहे. अक्कडबक्कड बंबे नाही असं नाही की अशा प्रश्नाची उत्तरं नॉर्मली फक्त ए किंवा फक्त डी असतात. काही काही लोक असाही विचार करतात, एकेरी दिसलं की मी मारून येणार. ज्या ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन डबलवाले आणि 2 ऑप्शन सिंगलवाले नाही, हे लक्षात. याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणत नाही, याला मूर्खपणा म्हणतात. लक्षात. सो प्रश्न पाहून जजमेंट घ्यायला पाहिजे तुम्ही. पुढे जाऊया आपण. राजकोषीय नीतीची साधने इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे? फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय रे? सरकारचा जो जमा असतो आणि सरकारचा जो खर्च असतो त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात. सो जमेमध्ये महसुली जमा असते, भांडवली जमा असते. महसुली जमेमध्ये पण कर जमा असते, करेतर जमा असते. कर जमेमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून होणारी जमा असते. करेतर जमेमध्ये इंटरेस्ट असतो, सरकारचा नफा असतो, सरकारला मिळालेलं अनुदान असते पहा. त्याच्यानंतर दिलेल्या कर्जावरचं व्याज असते सरकारचं. हे सगळं कशामध्ये येते? करेतर जमामध्ये येते. भांडवली जमेमध्ये सरकार त्या ठिकाणी कर्ज घेते कुठून तरी किंवा कोणतरी कर्जाची परतफेड करते सरकारला, एखादी निर्गुंतवणूक करते, त्याला आपण भांडवली जमा म्हणणार. तसाच सरकारचा खर्च पण असतो, महसुली खर्च असतो, भांडवली खर्च. सो पगार आहे, भत्ते आहे, पेन्शन आहे, राशन आहे. सो याचा खर्च जो आहे तो महसुली खर्च असतो. आणि सरकारने एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली, एखाद्याला कर्ज दिलं तर तो सरकारचा भांडवली खर्च असतो. मग हे ओव्हरऑल याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, बजेट पण म्हणतो, पण त्या पॉलिसीला फिस्कल पॉलिसी म्हणतो. मग फिस्कल पॉलिसीमध्ये काय यायला पाहिजे? सार्वजनिक व्यय. व्ययाचा अर्थ खर्च होत असतो. पहा परत एकदा, व्ययाचा अर्थ हा अभ्यासाशी रिलेटेड पोर्शन आहे बरं. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज आहे, आत्ताच पाहिलं आपण. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना हे पॉलिटीचा भाग आहे. आपल्याला इकॉनॉमिक्स विचारलेला आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. करारोपण आणि अंदाजपत्रक 100%. करेतर उत्पन्न, कर उत्पन्न हे पण आहे. संसद प्रशासन पॉलिटीचा भाग आहे. याच्यातलं अ आणि क बरोबर असायला पाहिजे. सो आहे का आपल्याकडं ऑप्शन? आहे आपल्याकडं ऑप्शन. आलं लक्षात. साधन कोणतं तसंही विचारलं नाही आहे त्यांनी, साधने विचारलेलं आहे, हे तर असणारच नाही त्याच्यामध्ये. आलं लक्षात. पण हे असं काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. जे प्रश्न तुम्हाला नॉलेजने सुटतात, मी परत एकदा सांगतो पहा, माझे जुने लेक्चर तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही वापर जो आहे त्या लेक्चरचा कृपया केअरफुली करा, सरसकट करू नका. माझं काय म्हणणं आहे, मी ज्या पद्धतीनं सांगितलं एक तर फॉलो करायचं तर पूर्ण मला फॉलो करा, किंवा दुसऱ्या शिक्षकाला फॉलो करायचं पूर्णपणे त्याला फॉलो करा. अर्ध इकडचं अर्ध तिकडचं तुमचं नुकसान होऊ शकते. बघा, ज्या गोष्टी खरंच नॉलेजने सुटायला पाहिजे पोरांनो, त्या तुम्ही नॉलेजनीच सोडवल्या पाहिजे. बरोबर. तुमच्याकडं पर्याय नाही आहे. ज्या नॉलेजने सुटत नाहीत तर मग त्या घरी उठून यायचं का तुम्ही? मग 50 प्रश्न जर सोडून तुम्ही घरी उठून आले तिथून, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 50 प्रश्न सोडवल्यानंतर त्यातले काही तर चुकणार आहेत तुमचे. अहो, त्याच्यातले 6 जरी प्रश्न चुकले तर 6 प्रश्नाचे 1.5 मार्क कमी व्हायलेत तुमचे. आणि 44 मधून 1.5 गेल्यावर 42 मध्ये तर PSI पण निघाना गडबडला. लक्षात. तुम्हाला 50 तर प्रश्न सोडवायचेच आहे, प्लस तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करायचा आहे. आता मगाशी जे आहे आपण विशेष प्रदेश विकास कार्यक्रम पाहिला पहा आपण, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं? लॉजिक वापरलं. जनरल लॉजिक होतं त्याच्यामध्ये, असं राईट हँड थंब रूल नव्हता म्हणजे बिलकुलच. आलं लक्षामध्ये. असं करून करून तुम्हाला वर 10 ते 15 मार्क पाडायचे असतात. तर तुमचा स्कोअर हा जवळपास 60 अराउंड म्हणतोय मी, 60 अराउंड जातो आणि तुम्ही PSI, STI, ASO, SR सगळ्यांचे मेन्स देऊ शकता. लक्षामध्ये. हा त्याच्या मागचं लॉजिक आहे पोरांनो. असो, वापस येऊया आपण. चला, हा सोपा प्रश्न होता कारण आपल्या सिलेबसशी रिलेटेड होता. पुढे जाऊया आपण. उज्ज्वल डिस्काम अशुरन्स स्कीम. आता ही योजना याच्या आदल्याही वर्षी विचारलेली आहे, तिला उदय योजना म्हणतात. काय झालं? राज्य सरकार जे आहे, सो राज्य सरकारच्या ज्या डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहे, जशी महाराष्ट्राची महाडिस्कॉम आहे, सो ती काय करत असते? डिस्ट्रीब्युशन करते इलेक्ट्रिसिटीचं. ह्या लॉस मेकिंग कंपन्या आहे, लॉसमध्ये चालल्या. असं जर होत राहिलं तर एक दिवस घराघरांना वीजच प्रोव्हाइड होणार नाही. मग केंद्र सरकारने काय केलं? ही उदय नावाची योजना काढली. सो ज्याच्या माध्यमातून त्या कंपन्यांचे शेअर्स विक्री करून त्या कंपन्यांचे शेअर्स विक्री करून शेअर मार्केटमध्ये त्या कंपन्यांना आर्थिक पाठबळ देणे, हे या योजनेमागचा उद्देश होता. मग ही जी कोणाची योजना आहे, उज्ज्वल डिस्काम अशुरन्स स्कीम, ज्याला उदय योजना म्हणतो, वाल्या योजना व्यवस्थित प्रिपेअर करून जा. यावेळेस त्यांनी उदय विचारलेली आहे. बरोबर. आता ते तुम्हाला उजाला विचारतील. ही आहे उज्ज्वल. उज्ज्वल वेगळी, उज्ज्वला वेगळी. लक्षात घ्या. उजाला वेगळी, उडान वेगळी.
ह्या ऊ आल्या ज्या योजना आहे ना त्या चांगल्या करून जा. आयोगाने वारंवार मागच्या 3 वर्षात प्री आणि मेन्समध्ये पण प्रश्न विचारले. हा क्वेश्चन 3ऱ्या वेळेस आयोगाने विचारलाय मागच्या 3 वर्षामध्ये, प्री मेन्स मिळून पहा. सो केंद्र सरकार आहे, एकदम सोपं होतं. ही जी योजना आहे केंद्र सरकारची आहे, उज्ज्वल डिस्कॉम्स अशुरन्स योजना, ज्याला जो ॲक्रॉनिम आहे कोणाचा, उदय योजनेचा हा ॲक्रॉनिम आहे. पुढे जाऊया. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणेसाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत झाली? तर राजा चेलया समिती आहे. सरळ सरळ आहे, त्या समित्या पाठच पाहिजे तुम्हाला. चोक्शी समिती, वांचू समिती, राज समिती, त्याच्यानंतर तुमची राजमन्नार समिती एक आहे, ती केंद्र राज्य संबंधांसाठी होती. राजमन्नार समिती म्हणा किंवा तुमची निकोलस कॉल्डॉर समिती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमची जॉन मथाई समिती आहे, राजा चेलया आहे, विजय केळकर समिती आहे, एल.के. झा समिती आहे. ह्या समित्या पाठच पाहिजे तुमच्या. स्पेशली 1991ला गठीत करण्यात आलेली राजा चेलया जर विचारली तर यावर्षी आयोग कदाचित तुम्हाला 2002 मध्ये कमिट केलेल्या किंवा गठीत केलेल्या विजय केळकर समितीवर पण प्रश्न विचारू शकतात. बघा लक्षात घ्या, ते FRBM साठी विजय केळकर समिती वेगळी आणि टॅक्ससाठी बसवलेली विजय केळकर समिती. माणूस एकच आहे पण समित्या 2 आहेत त्या लक्षामध्ये. सो मग हे येणारच आहे परीक्षेमध्ये, त्रिकालाबाधित सत्य आहे, काही वेगळं नाही आहे. राजा चेलयांनी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स दोन्हींवर पण रेकमेंडेशन दिल्या होत्या. जसं कॉर्पोरेट टॅक्स आहे, सरकार खूप आकारायचे, त्यांचं म्हणणं होतं की 40% पेक्षा नाही जास्त आकारला पाहिजे. आता 25% आहे कॉर्पोरेट टॅक्स. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की इम्पोर्ट ड्युटी आपण काहीच्या काही लावतो, त्याच्यात स्लॅब असायला पाहिजे. ज्या अशा गोष्टी आहे ज्या भारताला आवश्यक आहे इम्पोर्ट करताना त्याच्यावर 0% इम्पोर्ट ड्युटी आकारली पाहिजे. आणि ज्या गोष्टी लक्झरियस आहे, कार वगैरे वगैरे, त्याच्यावर 30% पेक्षा जास्त लावू शकता तुम्ही. त्यांनी सांगितलं 0%, 5%, 10%, 15, 20, 25, 30 असे त्यांनी पूर्ण दिले. त्यांचं म्हणणं होतं की विक्री कराऐवजी व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स लावला पाहिजे तुम्ही, विक्री कराऐवजी व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स. पण ते तेव्हा शक्य झालं नाही. व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स, त्याला वॅट नावाचा कर म्हणतो. विजय केळकर पण तेच म्हटला होता. फायनली 2005 मध्ये तो कायदा करण्यात आला. आता गॅट आल्यामुळे व्हॅटचं काही अर्थच शिल्लक राहिलेलं नाही किंवा वॅटला, व्हॅल्यू ॲडिशन टॅक्सला महत्त्व शिल्लक राहिलेलं नाही आहे. पण ह्या सगळ्या रेकमेंडेशन आता याच्यावर 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतात. एक तर आता पुढची समिती विचारतील किंवा पाठीमागच्या 1-2 समित्या विचारतील तुम्हाला, येतं लक्षात. किंवा मग तुम्हाला काय करू शकतात, ह्या समितीच्या रेकमेंडेशन्स विचारू शकतात यावेळेस. मग हे कशावरून जजमेंट घेतलं आपण? आपल्याला काय भविष्य माहिती आहे का पेपर येणारा? नाही, मागच्या पेपरवरून जजमेंट घेतला आपण. जजमेंट घेऊनच अभ्यास करायचा असतो. पुढे जाऊया. आतापर्यंत असा एकही प्रश्न आलेला नाही आहे की जो टॅकल होण्यासारखा नव्हता. आता हा पहिला प्रश्न आहे जिथं तुम्ही चुकू शकता. त्यांनी म्हटलेलं 11-12. आता पेपर आपण सोडवतोय 2023 मध्ये. बघा पोरांनो, पेपर 2023-24 मध्ये सोडवतोय, विचारलं 11-12चं. साहजिक आहे. कोण एवढं पाठांतर, मला सांगा, एवढे आकडे 11-12चे पाठ करणं शक्य आहे का एखाद्या ह्युमन कॅपॅबिलिटी विद्यार्थ्याला? मग मला सांगा की आयोगाला कळत नाही का? आयोगाला 100% कळतात ह्या गोष्टी. तरी आयोग कशामुळे विचारते की अननोन गोष्टींना पण तुम्ही कसं फेस करता हे त्यांना चेक करायचं असतं, किंवा तुम्हाला सोडूच द्यायचा नसतो क्वेश्चन. पाहू आपण 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार, प्रासंगिक रोजगार काय हिस्सा असायला पाहिजे. आता जनरली आपण विचार करू पहा, नियमित रोजगार आपल्या देशामध्ये फार कमी आहे. येतं लक्षामध्ये. जो रोजगार अवेलेबल आहे श्रमशक्तीमध्ये, जो नियमित रोजगार आहे, आपण त्याला काय म्हणतो? ऑर्गनाइज सेक्टर म्हणतो आपण. ऑर्गनाइजमध्ये पण जे फॉर्मल सेक्टर आहे, ऑर्गनाइज अनऑर्गनाइज असे 2 प्रकार पडतात. भारतामधले जवळपास आपल्याला म्हणावं लागेल, आता थोडंसं चेंजेस झाले म्हणून, 80%च्या जवळपास अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि 20%च्या जवळपास हे ऑर्गनाइज सेक्टर आहे, जिथं 10पेक्षा जास्त लोक काम करतात. त्या ऑर्गनाइज सेक्टरचे पण 2 भाग पडतात, फॉर्मल, इनफॉर्मल सेक्टर. लक्षात. सो याच्यामध्ये इनफॉर्मल सेक्टरचा वाटा जास्त आहे, 15%, त्या 20% मध्ये पण, आणि 65% जे आहे ते फॉर्मल आहे. मग नियमित रोजगाराचा वाटा हा कमी असेल आणि प्रासंगिक रोजगार म्हणजे पाहिजे ते काम मिळाले, कारण तुम्ही अनऑर्गनाइज आहात, तर त्याचा वाटा जास्त असायला पाहिजे. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, इन जनरल आपण विचार करू, इथं 52% त्यांनी नियमित रोजगार म्हटलेलं आहे. हे शक्य आहे का? आणि 18% प्रासंगिक रोजगार म्हटलेलं आहे. हे शक्य आहे का? हे शक्य नाही आहे. हे शक्य नाही आहे. त्याच्यानंतर हे शक्य आहे की नियमित रोजगाराचा वाटा 18% असेल आणि प्रासंगिक रोजगाराचा वाटा हा 30% असेल, किंवा हे शक्य आहे की नियमित रोजगाराचा वाटा हा 18% असेल आणि प्रासंगिक रोजगाराचा वाटा हा 62% असेल. हे 100% शक्य आहे. मग एक तर उत्तर ह्याचं 1 असू शकते, एक तर उत्तर याचं 3 नंबरचं असू शकते. तर आयोगाने ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलेलं आहे. लक्षामध्ये कळालं तुम्हाला? हे असे जजमेंट घ्यावं लागतात पेपरमध्ये. 50-50 मध्ये खेळलो तरी टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपण ॲट द एंड बोलू. फक्त एक लक्षात घ्या, एक प्रश्न असा आहे ज्याच्यात सागर सर 50-50 मध्ये खेळलेले आहे, पण मी तेच म्हणतोय तुम्हाला की 50-50 मध्ये असलं तरी टेन्शन घेऊ नका बिलकुल ह्या गोष्टीचं तुम्ही. आपण शेवटी बोलू ह्याच्याबद्दल. आता खाद्यतेलावर राष्ट्रीय मिशन तेल पाम
बघा आधी काय केलं जायचं, हिस्ट्रीच्या पेपरमध्ये डेट्स विचारल्या जायच्या पहा. येतं लक्षामध्ये, माझा आवाज बसलेला आहे बरं का, त्यामुळे थोडंसं असा वेगळा आवाज येत असेल तुम्हाला नेहमीपेक्षा. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन पाम तेल किंवा राष्ट्रीय मिशन तेल पाम लक्षात रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आलं. आता तारखा त्यांनी ह्याच्यात विचारायचं सोडून दिलं हिस्ट्रीमध्ये, मग ते पॉलिटी इकॉनॉमिक्समध्ये तारखा खूप विचारायला लागलेल्या आहे. तरी तुम्ही काळजी करू नका, ह्याचं उत्तर तुम्हाला माहीत नसलं तरी चालतं. आयोगाने ऑगस्ट 21 दिलेलं आहे, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड पण सांगतो इन शॉर्ट. काय झालं होतं आता 2021मध्ये तुम्हाला माहीत असेल नसेल, जेव्हा लॉकडाऊन चालू होतं 21-22मध्ये, तेव्हा सोयाबीन या पिकावरती येलो मोझॅक नावाचा आजार आला होता. पिवळे पिकं पडायचे पहा, आणि भारतामध्ये सोयाबीन तेल खूप आहे. त्याच्यामुळं झालं असं की सोयाबीनचे भाव 11,000 रुपये झाले होते, कदाचित तुम्हाला आठवत असेल. 11,000 रुपये क्विंटल भाव झाला होता पहा. शेतकरी खूप खुश होते, आणि तेव्हाच आपण टांझानियामधून भारत सरकारने ते मागवलं होतं, म्हणजे काय, सोयाबीन. झालं असं की भारतामध्ये दुसऱ्या हरित क्रांतीनंतर काही पिकांचं प्रमाण प्रचंड वाढलं. प्रचंड वाढणाऱ्यामध्ये एक नंबरला गहू आहे. हे पण सगळं विचारलेलं आहे बरं का, मी वायफळ काहीच बोलत नाही तुमच्याशी. सर्वात जास्त वाढलेलं पीक म्हणजे गहू, 2 नंबरला तांदूळ, 3 नंबरला मग मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, बटाटा आहे. सो हे काही महत्त्वाचे पीक आहे ज्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं. पण याच्यामुळं काही पिकांचं प्रमाण जे आहे ते वाढायचंच राहून गेलं. सो जसं तेलबिया आणि डाळी आहे, यांचं उत्पादनच वाढलं नाही भारतामध्ये. म्हणून डाळी आणि तेलबियांसाठी भारत हा नेहमी दुसऱ्या देशांवर डिपेंड राहिलेला आहे. आणि 2021मध्ये म्हणजे 2021मध्ये लिटरली भारत सरकारला कोट्यावधी रुपये खर्च करून, अब्जावधी म्हणावं लागेल, बाहेर देशातून तेल मागवावं लागलं होतं. एक तर लॉकडाऊन चालू होतं आणि तेलाच्या किमती गडगडल्या होत्या, म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये, बरोबर. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सरकारने हे आणलं होतं, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम. म्हणजे पामतेल जे आहेत, गरीब लोक हेच खातात पामतेल. मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास पामतेल वापरत नाही, गरीब लोक वापरतात. मग पामतेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी ही स्कीम आणली होती सरकारने ऑगस्ट 2021मध्ये. मी परत एकदा म्हणतो, हेही प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल, ह्याही चुकलं असेल, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. असं हे 2 प्रश्न तुमचे मेरिट डिसाईड करत नाही, येतं लक्षामध्ये. सो जे आत्तापर्यंत आपण बोललेलो आहे ते नाही चुकायला पाहिजे आपले प्रश्न. पुढे जाऊया आपण, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. असे प्रश्न येणार आहे, 1 लाईनर असणार आहे. चला ऑगस्ट 20 मारा, ऑगस्ट 19 मारा, ऑगस्ट 22 मारा का 21 मारा, चला काहीच समजत नाही आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. हे प्रश्न मेरिटच डिसाईड करत नाही तुमचे. पुढे जाऊया आपण. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून सुरू झाला. आता बघा, एवढा पण लक्षात घ्या, ही एवढा पण डिटेल अभ्यास नसतो म्हणजे पोरांचा. ह्या आयोगाला पण माहीत आहे की 2013-14 मधलं त्यांनी पीक विविधीकरण कार्यक्रम विचारलेला आहे, कोणची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. आता तुम्हाला ऑपरेशन ग्रीन माहिती असायला पाहिजे. 2018मध्ये सरकारने सुरू केलं होतं. अरे ऑपरेशन ग्रीनच 2018चं आहे, साहजिक आहे. 2013-14 पासूनच्या कार्यक्रमाचा काय आहे, म्हणजे 2018मध्ये का बरं सुरू केलं होतं, कारण तेव्हा कांद्या आणि टमाट्याच्या किमती खूप वाढल्या होत्या. म्हणून त्यांनी काय केलं होतं सरकारने, कांदा, टमाटा, बटाटा हे 3 प्रामुख्याने, सोबत आणखी 25 वेगवेगळ्या भाजीपाल्याचे प्रकार होते. सो सरकार काय करणार होती की जसं ज्या पद्धतीनं MSP देऊन गहू, ज्वारी, बाजरी हे सरकार विकत घेत असते तसंच सरकारचं म्हणणं होतं की ज्या भागामध्ये ह्या गोष्टींचा तुटवडा आहे, समजा महाराष्ट्रात कांद्याची कमतरता आहे म्हणून कांद्याचे भाव 120, 100, 120 रुपये किलो झाले, तर सरकार काय करणार, ज्या राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन चांगलं आहे तिथून कांदा परचेस करणार आणि तुम्हाला आणून विकणार, आणि ते जे भाव आहे ते परत एकदा 40, 50, 30 वर आणून सेटल करणार. सो त्यासाठी ऑपरेशन ग्रीन होतं, म्हणजे 2018मध्ये सरकारने आणलं होतं ते. सो आता ते पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 विचारलेले आहेत त्यांनी. 1 डिस्ट्रिक्ट 1 एक जिल्हा एक उत्पादन ही आत्ताच आलेली योजना आहे रिसेंटमध्ये. मला एक्झॅक्टली माहीत नाही, प्रत्येक जिल्ह्याचं एक प्रोडक्ट असते ते फेमस असते. जसं आता आमच्या अमरावतीचे संत्र आहेत पहा, त्याच्यानंतर तुम्ही जर यवतमाळला गेले तर कापूस आहे. मग त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना होती, एक जिल्हा एक उत्पादन नावाची. ही पण अलीकडच्या, मला इयर माहीत नाही, ही पण अलीकडच्या काळात लॉन्च केली गेलेली आहे. आणि तसंही त्यांनी म्हटलेलं आहे एक जिल्हा एक उत्पादन म्हटलेलं आहे. पीक विविधीकरण कार्यक्रमात त्याच्या अंडर कसं काय सुरू करणार आहे, आपल्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, एक उत्पादन प्रमोट करायचं नाही आहे, नावावरूनच लक्षात येतं. मग 2 ऑप्शन्स राहतात, राष्ट्रीय कृषी विकास योजना, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना. आता याच्यात आपल्याला माहिती आहे 2 याच्यामध्ये सर्वात जुनी योजना कोणती आहे, हीच आहे. ही 2007-8 मध्ये सरकारने सुरू केली होती पहा. तिला आता सध्या RKVY म्हणतात. शेतीचा जो वाटा आहे GDP मध्ये तो 4% मेंटेन ठेवण्यासाठी योजना लॉन्च केल्या गेली होती. तिला आता नवीन सरकारने रफ्तार नाव दिलेलं आहे पहा. सो त्याच्यामध्ये हा पीक विविधीकरण कार्यक्रम सरकारने सुरू केला होता. तर तुम्ही ह्याच्यामध्ये 50-50 खेळू शकता, 2 मारू शकता किंवा 4 मारू शकता. आयोगाने दिलेलं उत्तर आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. हे असे जजमेंट घ्यायचे असतात. क्ल्यू मिळतात माहीत आहे का, पेपरमध्ये क्ल्यू मिळतात, फक्त तुमची ती मानसिकता पाहिजे सोडवण्याची. पुढे जाऊया.
2021-22 M1 M2 M3 विचारतातच. मी यूट्यूबला लेक्चर पण घेतलेलं आहे. यम म्हणजे मनी. आणि सरकार ही संकल्पना, स्पेशली RBI म्हणावं लागेल, ही संकल्पना का बरं वापरते, तर RBIला बाजारातल्या महागाईसोबत खेळायचं असते. त्याच्यासाठी RBIची मॉनिटरी पॉलिसी असते, म्हणजे त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो. मग आता मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून बाजारामध्ये चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी, हे बघा, चलनवाढ कमी करणे ही घातक आहे, चलनवाढ खूप होऊ देणे ही घातक आहे. ती नियंत्रित असली पाहिजे. आलं लक्षात? ती चालणारी किंवा रांगणारी असली पाहिजे. म्हणजे 0 ते 10% दरम्यान असली पाहिजे. त्याच्यापेक्षा वाढली तरी घातक आहे, त्याच्यापेक्षा कमी झाली तरी घातक आहे. उर्जित पटेलांच्या भाषेत बोलायचं झालं तर 4% ±2 असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी RBI मौद्रिक धोरण राबवते. मग मौद्रिक धोरण राबवत असताना RBIला कळणं फार महत्त्वाचं आहे की पैसा कोणाच्या हातात आहे. पैसा आता 3 सिस्टीमच्या हातात असतो. एक तर RBIच्या हातात असतो, बँकांच्या हातात असतो किंवा मार्केटमध्ये असतो, लोकांच्या हातात असतो. मग हा पैसा नेमका कुठे अडकलेला आहे? जर तो मार्केटमध्ये असेल तर ते खूप चिंतेची बाब आहे, कारण त्यामुळे बेशुमार चलन वाढ होऊ शकते. तो बँकेकडे असेल आणि पैशाची मार्केटला गरज आहे तर मग तो बँकेने मार्केटमध्ये ओतण्यासाठी RBIला स्कीम राबवावं लागतील. तो जर RBIकडे अडकलेला आहे तर मग RBIला तशी डिसिजन घ्यावे लागतील मौद्रिक धोरणामध्ये. त्यासाठी RBIकडे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साधनं आहे. रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, CRR आहे, SLR आहे, रिफायनान्स आहे, असे वेगवेगळे साधनं आहेत. मग त्याच्यासाठी म्हणून ती यम संकल्पना वापरल्या जाते, मनी संकल्पना. M0, M1, M2, M3 ह्या त्याच्यामध्ये 4 संकल्पना आहे. M0 म्हणजे काय असते? सो M0 मध्ये ओव्हरऑल इकॉनॉमीतला पैसा येतो. सगळ्या इकॉनॉमीतला जेवढा पैसा आहे त्यामध्ये RBIकडे असणारे बँक डिपॉझिट, RBIकडे असणारे अदर डिपॉझिट्स, बँकेकडे असणारे कॅश डिपॉझिट्स आणि लोकांच्या हातातील चलनी नोटा आणि पैसा किंवा कॉईन्स आपण ज्याला म्हणतो, नाणे, चलनी नोटा आणि नाणे, हे 4 प्रकार असतात. आता त्याच्यानंतरची जी संकल्पना आहे ती महत्त्वाची आहे, M1 म्हणजे काय? आता RBI काय करते? बँकांना पैसे देते. म्हणजे जे बँक डिपॉझिट्स होते RBIकडचे ते आता बँकांना परत मिळाले. मग M1 मध्ये काय असणार? लोकांच्या हातातील चलनी नोटा आणि नाणे, त्याच्यानंतर बँकेकडचे कॅश डिपॉझिट जसं आहे तसंच, आणि आता ह्याच्यामध्ये RBIकडचे अदर डिपॉझिट्स येतील, कारण बँकेचे जे डिपॉझिट्स होते RBIकडे सो ते त्यांनी M1 मध्ये परत देऊन टाकले. M1 नंतर M2 आहे. M2 मध्ये काय येते? M1 प्लस जो बँकेकडे आहे 1 वर्षापर्यंतचा पैसा, म्हणजे अप टू 1 इयर पर्यंतचा पैसा, शॉर्ट टर्मसाठी ठेवलेला पैसा. आणि M2 काय आहे? M1 प्लस बँकेकडचा, M3 काय आहे? चूक झाली माझी. M0 पाहिलं आपण, त्याच्यानंतर M1 पाहिलं आपण, आता M2 पाहूया. M2 म्हणजे काय आहे? M1 प्लस बँकांकडे असणारा 1 वर्षापर्यंतचा पैसा. आणि M3 काय आहे? M2 प्लस बँकाकडे, M2 आहे बरं का त्याच्यामध्ये, आणि बँकाकडे असणारा 1 वर्षापेक्षा जास्तचा पैसा. मग आता जर बँकेकडे 1 वर्षापेक्षा जास्त पैसा आहे ठेवलेला लोकांनी, 1 वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या सेव्हिंग्स बँकेकडे असतील तर अशा वेळेस बँकेची पतनिर्मिती करण्याची क्षमता खूप जास्त असते. म्हणून M3ला ब्रॉड मनी असं म्हटलं जाते. आणि जो M1 पैसा आहे तो शॉर्ट टर्मसाठी असणारा पैसा आहे, म्हणून त्याला नॅरो मनी असं म्हटलं जाते. M0 म्हणजे RBIकडचा प्रामुख्याने पैसा असतो, म्हणून त्याला हाय पॉवर मनी म्हटलं जाते, किंवा त्याला हे पण म्हटलं जाते, बेस मनी पण म्हटलं जाते, किंवा संचित मनी पण म्हटलं जाते त्याला. सो असे वेगवेगळे नावं त्याच्यासाठी वापरले जातात. असो, आपल्याला एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला संकल्पना समजावून सांगितली. तुम्हाला जर आणखी टप्प्याटप्प्याने समजून घ्यायची असेल तर मी स्पेशल लेक्चर पण टाकलेलं आहे त्याच्यावरती यूट्यूबवर. 2021-22च्या दरम्यान M3 मध्ये रिकामी जागा समाविष्ट करण्यात आले. तर लक्षात घ्या, M3 मध्ये ह्या 2 संकल्पना आत्तापर्यंत आपण जेवढं डिस्कस केलं, रामायण महाभारत, पोस्ट ऑफिस बचती, हे कधीच काढून टाकण्यात आलेलं आहे. मग आता राहिलं बँकेकडील मुदत ठेवी, बँकेकडील मागणी ठेवी. सो हे दोन्ही ठेवी असतात त्याच्यामध्ये, म्हणून उत्तर काय असायला पाहिजे? क आणि ड. लक्षात, कारण M3 मध्ये M2 प्लस 1 इयरपेक्षा जास्त ठेवी, म्हणजे कोणत्या ठेवी? बँकेकडच्या मुदत ठेवी. M2 काय आहे? M2 आहे M1 प्लस बँकेकडच्या 1 इयरपेक्षा कमी, हे प्लस होतं 1 इयरपेक्षा कमी ठेवी. लक्षात, म्हणजे मागणी ठेवी म्हणू शकतो आपण 1 इयरपेक्षा. म्हणजे M2 जर M3 मध्ये आहे तर मग हे पण बरोबर, हे पण बरोबर, क आणि ड दोन्ही बरोबर आहे. हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे बरं का, जर तुम्ही रेग्युलर अभ्यास करणारे असाल तर. पुढे जाऊया. आता हा बघा, याच्यासाठी अभ्यास असण्याची गरज नाही आहे. 23-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहे. समावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. अहो मला सांगा, होलिस्टिक आहे असा प्रश्न 100% येणार आहे. फुकटचे मार्क द्यायला तुम्हाला, फक्त ते घेता आले पाहिजे, झोळी फाटकी नसली पाहिजे आपली, घेता आले पाहिजे. सरळ सरळ आहे ना. ह्या अर्थसंकल्प पाठ करायची गरज नाही आहे. सर्वसमावेशक विकास असणारच आहे.
आर्थिक क्षेत्र, युवा शक्ती, हरित वाढ, कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही राज्याचे असायलाच पाहिजे प्रोग्राम, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर अबकडं आहे. पुढे जाऊया. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह रिकामी जागाच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. आता लक्षात घ्या, सध्या जो आहे, मला असं वाटतं आता 14वा वाय.व्ही. रेड्डी होता, 15वा एन.के. सिंग होता, आता 16वा वित्त आयोग आलेला आहे. आता माणूस पाठ करून करून काय करेल, हो 14वा वित्त आयोग करेल, 15 वित्त आयोगाच्या रेकमेंडेशन करेल, 16 वित्त आयोगाच्या. अहो पण 15, 16, 14, 15, 16 जरी प्रिपेअर केलं तर तो हे कधीच प्रिपेअर करणार नाही की त्याच्यामध्ये आपत्ती निवारणासाठी किती फंड्स सांगितलेला आहे केंद्र आणि राज्याचा. हे आयोगालाही माहिती आहे की विद्यार्थ्याला पाठ असणं शक्य नाही आहे बाबा म्हणून. आणि त्यांनी विचारताना पण त्यांनी 14, 15, 16 नाही विचारलेलं आहे, 14, 15 नाही विचारलं, 12व्या वित्त आयोगाचं विचारलं. मग काय करता अशा सर्कमस्टन्सेसमध्ये, सोडून देता? नाही, जोर लावायचा. आजपर्यंत अशी कोणतीच योजना बनलेली नाही आहे ज्यात केंद्राचा वाटा हा 25% होता आणि राज्याचा वाटा 75% होता. अशा योजनाच बनलेल्या नाही. बनल्या असेल तर रेअरेस्ट आहे, रेअरेस्ट. आणि आपत्ती निवारणासारख्या, राष्ट्रीय आपत्ती निवारणासारख्या निधीमध्ये असं कधीच होणार नाही की राज्यावरती जास्त हे देतील, त्यामुळे हा कटला प्रोग्राम. नॉर्मली हे जे इक्वेशन असते 90-10 की ज्याच्यामध्ये 90 वाटा हा केंद्राचा आणि 10 वाटा राज्याचा, हे फक्त कुठं पॉसिबल आहे, नॉर्थ ईस्ट आणि हिली एरियाजसाठी. त्याच्यामुळे इथं तर कुठं असं मेन्शन नाही आहे हिली एरियाज किंवा डोंगराळ भाग किंवा नॉर्थ ईस्टसाठी, ईशान्य भारतासाठी. मग हाही ऑप्शन कटला. मग एक तर असा वाटा असायला पाहिजे 50-50%, नाही तर मग 75-25 असायला पाहिजे. केंद्र नेहमी जास्त वाटा उचलत असते अशा सर्कमस्टन्सेसमध्ये, म्हणून उत्तर 3 नंबरचं आहे. आयोगाला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे, जजमेंट घेणं. वन लाईनर आहे बरं का प्रश्न, असंही नाही खूप वेळ लागतो ह्या गोष्टीसाठी. म्हणून मला काय म्हणायचं आहे, सगळं पॉसिबल आहे. मी असंही म्हणत नाही आहे आता जे मगाशीचे 2 प्रश्न म्हटले हे तुम्हाला आलेच पाहिजे बाबा. मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं हे 2 प्रश्न चुकले तरी चालते, नाही आला तरी चालतो. हा प्रश्न ह्युमन कपॅबिलिटीच्या बाहेर आहे. प्रत्येकाचे वर्ष पाठ करत बसणं म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं त्याचं बिलकुल. हे असे नाही, असे तोडून काढायचे प्रश्न. उलट तुम्ही हेच डिमांड केली पाहिजे की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारावं म्हणून असे, आणि मी तिथं जजमेंट घ्यावं. खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, चुकीचं आहे असं विचारलेलं आहे त्यांनी, अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. बघा, UT-GST म्हणजे युनियन टेरिटरी GST केंद्र सरकार व केंद्रशासित सरकारतर्फे गोळा केला जातो. आता लक्षात घ्या, जेव्हा सरकारकडून बघा वेगवेगळे GST असतात, CGST, SGST. CGST केंद्र गोळा करत असते, SGST राज्य गोळा करत असते, सेंट्रल GST आणि स्टेट GST. पण लक्षात घ्या, UT-GST जे युनियन टेरिटरी, सो यांच्याकडं UT-GST किंवा त्यांच्या केंद्रशासित प्रदेशासाठी GST डिपार्टमेंटच देण्यात आलेलं नाही आहे. सो त्याच्यामुळं UT म्हणजे युनियन टेरिटरीना कलेक्ट फक्त 2 युनियन टेरिटरी अशा आहे की ज्या स्वतःचा टॅक्स स्वतः कलेक्ट करतात, ते म्हणजे दिल्ली आणि पॉंडिचेरी, कारण ह्यांना स्वतःचं विधिमंडळ आहे. म्हणजे लक्षात, आता ते जम्मू काश्मीरला पण आहे, लडाखला पण आहे, ते त्याच्यात ॲड होतील. पण बाकीच्या ज्या आहे, चंदीगड आहे, अंदमान निकोबार आहे, त्याच्यानंतर तुमचं लक्षद्वीप आहे, तिकडं दादरा नगर हवेली, दीव दमन आहे. सो हे अशा आहे युनियन टेरिटरी, त्यांना स्वतःचं GST डिपार्टमेंट नाही आहे. त्याच्यामुळं UT-GST जो आहे युनियन टेरिटरी GST हा केंद्र सरकारच जमा करत असते, लक्षात घ्या. लक्षामध्ये, आणि जमा झाल्यानंतर तो केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र ह्याच्यामधून वाटून घेतला जातो. केंद्रशासित सरकार प्रदेश, अहो केंद्रशासित प्रदेशात सरकार असतात का मला सांगा बरं. अहो सिंपल आहे ना, केंद्रशासित प्रदेशामध्ये सरकार नसतातच ना. युनियन टेरिटरीचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन केंद्राच्या हातात असते. फक्त 2च ठिकाणी सरकार आहे, पॉंडिचेरी आणि दिल्लीमध्ये सरकार आहे. बाकी युनियन टेरिटरीमध्ये चंदीगडमध्ये कोणतं सरकार आहे, तिथं कोणता मुख्यमंत्री, ॲडमिनिस्ट्रेटर किंवा डेप्युटी गव्हर्नरच्या माध्यमातून तिथं काम चालत असते. म्हणजे अहो तिथं सरकारच नाही आहे तर केंद्रशासित प्रदेशाचं सरकार कसं काय GST जमा करणार आहे. म्हणजे हे विधान सपशेल चुकीचं आहे. त्यानंतर IGST एकदम सोपा, इंटिग्रेटेड GST. 2 राज्यामध्ये जेव्हा व्यापार होतो 2 राज्यामध्ये, सो तेव्हा इंटिग्रेटेड GST लावला जातो. समजा महाराष्ट्रातला एक माणूस आहे, मी आहे, आणि मी काय केलेलं आहे, एक सेवा दिली, समजा टीचिंगची सेवा दिली, आणि गुजरातमधून माझं कोणीतरी लेक्चर पाहिलं. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये GST कसा कलेक्ट केला जातो, तर GST कलेक्ट करत असताना फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे GST जमा करण्याचा. जेव्हा राज्याच्या बाहेर सर्व्हिस दिल्या जाते, लक्षात ठेवा, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये GST जमा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारचा आहे. किंवा एखादी वस्तू आहे, समजा बुक आहे, मी माझ्या अकॅडमीचं बुक गुजरातला विकलं एखाद्या विद्यार्थ्याला तिथल्या प्रिपरेशन करणाऱ्या, मग त्याला विकल्यानंतर ह्याच्यावरती टॅक्स GST कोण जमा करणार पुस्तकावरचा, तर केंद्र सरकार जमा करणार. आणि मग तो वाटून देणार. पण आता वाटताना कसं वाटणार सर, वाटून देत असताना ठीक आहे मान्य 18% GST लावला, 9% केंद्राचा, 9% राज्याचा. अहो पण कोणत्या राज्याचा, महाराष्ट्राचा की गुजरातचा, कोणाला मिळायला पाहिजे 9%. तर लक्षात घ्या, GST हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. येतं लक्षामध्ये, डेस्टिनेशन बेस आहे.
म्हणजे जिथं उत्पादन होते ते महत्त्वाचं नाही आहे, उत्पादन कुठं विकलं जातं हे महत्त्वाचं आहे. डेस्टिनेशन बेस म्हणतात त्याला आपण उगम जिथं होतो ते महत्त्वाचं नाही आहे, जिथं विकल्या जाते ते महत्त्वाचं आहे डेस्टिनेशन. मग इथं गुजरातमध्ये हा माल विकला गेलेला आहे, त्याच्यामुळे जे 9% राज्याचा वाटा आहे तो गुजरातला मिळणार, महाराष्ट्राला नाही. जरी महाराष्ट्राचा माणूस सागरसर जरी विकत असला तरी त्याचे पैसे गुजरातला मिळणार म्हणजे. पण जमा करताना हा पैसा केंद्र सरकार जमा करणार. आलं लक्षामध्ये? म्हणून तुम्ही पहा, जेव्हा GSTच्या रेड पडतात ना, आलं लक्षामध्ये, तर जे लोकल क्लासेस आहे महाराष्ट्रात चालणारे त्याच्यावर SGSTचे लोक रेड मारत असतात, आणि जे बायजूज आहे, त्याच्यानंतर फिजिक्सवाला आहे किंवा आकाश आहे, असे जे मोठे मोठे क्लासेस असतात त्याच्यावर सेंट्रल GSTच्या रेड पडत असतात. आलं लक्षामध्ये? कारण ते CGST वेगवेगळ्या राज्यामध्ये जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यावरती CGSTची नजर असते, जे राज्यातच करतात त्यांच्यावरती SGSTची नजर असते. आलं लक्षात? प्रॅक्टिकली जाऊ आपण. हे पण चुकीचं आहे. इथं काय म्हणणं आहे, IGST केंद्र सरकार राज्य सरकारी गोळा करतात, नाही. भांडणं होतील ना, महाराष्ट्राने गोळा करायचं की गुजरातने गोळा करायचं म्हणून जमा करताना केंद्र सरकारच जमा करते, वाटून देताना गुजरात आणि केंद्रामध्ये होणार. हे पण चुकीचं आहे. दोन्ही विधानं चुकीचे आहे. अयोग्य विचारलं, दोन्ही आणि ब अयोग्य आहे. पुढे जाऊया आपण. अनेक लोकांना हा झोल कळत नाही. म्हणजे GST असा आहे, ते फायनान्स मिनिस्टर GSTचे रूल बनवते, तिलाच माहीत नसते आपण काय रूल बनवला. एवढं कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे ते GST म्हणजे. पुढे जाऊया. मानव विकास निर्देशांकात बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा दारिद्र्य निर्देशांक 3च आधारावरती काढला जातो, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. भाई लक्षात घ्या, मानव विकास निर्देशांकात कोणता पण इंडेक्स काढा तुम्ही, ह्या 3च गोष्टीवर रिलेटेड काढला जातो, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. फक्त लक्षात घ्या, राहणीमानामध्ये ते विचारात घेतात घर आहे का, पेयजल आहे का, स्वच्छ पेयजल आहे का, इंधन आहे का घरामध्ये, स्वच्छता आहे का, प्रॉपर्टी आहे का, त्याच्यानंतर वीज आहे का, असे 6 आयाम त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात राहणीमानामध्ये. उत्पन्न येत नाही म्हणून त्याचं उत्तर अकड असलं पाहिजे. सोपा प्रश्न होता, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर होतं. आगे चलते हैं. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना रिकामी जागा योजनेत मर्ज करण्यात आला. मनरेगावर प्रश्न येणारच आहे. तुम्हाला पूर्ण मनरेगाचा इतिहास माहीत पाहिजे. ते तुम्हाला यावर्षी मनरेगावरती हे पण विचारतील की मनरेगा, तो प्रश्न फार गाजलाय बरं का. मनरेगा 100 दिवसांचा आश्वासित रोजगार देते तुम्हाला, बरोबर. पण कोणाला देते? कुटुंबातल्या एका माणसाला, पूर्ण कुटुंबाला की कुटुंबातल्या प्रौढांना? तर अनेकांना असं वाटते कुटुंबातल्या एका माणसाला देत असेल. नाही, लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबात स्त्री पुरुष जेवढी प्रौढ आहे सगळ्यांना जॉब गॅरंटी असते. त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावं लागते, मात्र ते स्वतःहून येत नाही. आणि जर तुम्हाला जॉब 100 दिवसाचा ॲश्युअर्ड रोजगार देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं तर तुम्हाला बेरोजगार भत्ता पण मिळतो. फक्त तुम्ही ग्रामपंचायतीकडे नोंदणी केली पाहिजे. असं आपल्याला खोलात जायचं नाही आहे. मी थोडंसं याच्याबद्दल तुम्हाला, म्हणजे मला जिथं वाटते येऊ शकतो, कारण मी PYQ घेतलेले आहेत पोरांचे 2018 पासून आजपर्यंत. तर जिथं क्वेश्चन असे आहे जे इंटेलेक्च्युअल आहे, जिथं विचारल्या जाऊ शकते, ते थोडं क्लिक होतेच म्हणजे माइंडमध्ये की इथं पडू शकतो. त्याच्यानंतर 2005 मध्ये कायदा आला, तर कोणत्या दिवशी आला हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. कोणत्या दिवशी अंमलबजावणी झाली, 2 फेब्रुवारी 2006 मध्ये, हे पण माहिती पाहिजे. त्याला महात्मा गांधींचं 2 ऑक्टोबर 2009 मध्ये नाव देण्यात आलं, ते पण माहीत पाहिजे तुम्हाला. पाठच पाहिजे. FRBM, मनरेगा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. सुरुवातीला एक NREP नावाची योजना होती. NREP नावाची योजना होती पहा 1980 मध्ये, मला असं वाटते 2 ऑक्टोबर 1980, बरोबर. ती तुम्हाला काय करणार होती, सरकार स्वतः विकासाचे कामं हाती घेणार होतं आणि तुम्हाला मजुरी रोजगार देणार होतं त्याच्यामध्ये. मग 83 मध्ये आली 15 ऑगस्ट 1983 मध्ये RLEGP, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. जे ग्रामीण भागात राहणारे, जे लँडलेस आहे, भूमिहीन आहे, त्यांना रोजगार देणारी योजना होती. मग ह्या दोन्ही योजना मर्ज करण्यात आल्या. 1980ची NREP आणि 1983ची RLEGP. आणि त्याच्याऐवजी 1989ला ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना लॉन्च करण्यात आली. जवाहर ग्रामीण भागासाठी आणि नेहरू रोजगार योजना शहरी भागासाठी. म्हणूनच तर 7व्या पंचवार्षिक योजनेला आपण रोजगार निर्मितीजनक योजना म्हणतो. 1985 ते 1990 रोजगार निर्मितीजनक ह्या 2 योजना त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे. शहरी भागासाठी नेहरू रोजगार योजना, ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना. मग आता काय झालं, ह्या जवाहर रोजगार योजनेचं 10 वर्षांनी म्हणजे 1999ला 1989ला जवाहर रोजगार योजना आली, जी ग्रामीण भागासाठी होती. आणि ह्या सगळ्या मजुरी रोजगार योजना आहे. सरकार विकासाचे म्हणजे कामं हाती घेणार आणि तुम्हाला त्यातून आश्वासित रोजगार देणार. म्हणजे 99 मध्ये याचं नाव बदलवण्यात आलं, जवाहर त्याच्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना असं नाव देण्यात आलं 99 मध्ये. आणि मधात एक स्कीम झाली होती 1993 मध्ये लॉन्च, त्याला एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम म्हणतात, आश्वासित रोजगार योजना. यामध्ये पहिल्यांदा असं मेन्शन करण्यात आलं की तुम्हाला 100 दिवसाचा रोजगार मिळणार.
मग ही 93ची एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम आणि 99ची ही नाव बदललेली जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या क्लम्प केल्या आणि 2001मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. पुढे ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि 2004ची फूड फॉर वर्क नावाची योजना म्हणजे कामाच्या मोबदल्यात अन्न योजना ह्या क्लम्प केल्या आणि नरेगा नावाची योजना 2005ला लॉन्च केली. पण आतापर्यंत ज्या योजना होत्या ह्या कशा होत्या, ओघम असायच्या, दिला तर दिला, नाही दिला तर नाही दिला. त्याच्यामुळं काय व्हायचं, लोकांना ह्या योजनांवरचा ट्रस्ट जायला लागला. म्हणून सरकारने डायरेक्ट कायदा पास केला आणि ते सरकारवरच बंधनकारक करून घेतलं की तुम्हाला 100 दिवस आता तुम्हाला गॅरंटी मिळणार, नाही मिळाले तर चला आम्ही बेरोजगारी भत्ता देतो तुम्हाला. म्हणून तो कायदा महत्त्वाचा आहे, त्याला म्हणून नरेगा म्हणतात. हा लक्षात. त्याचं पुढं 2 फेब्रुवारी आणि सुरुवातीला लक्षात घ्या स्टेटमेंट काय देतात की 2 फेब्रुवारी 2006ला संपूर्ण भारतामध्ये ही योजना, लक्षात घ्या, हे पण लक्षात घ्या. स्टेटमेंट जर आले तुम्हाला वेगवेगळे त्याच्यात जर असं असेल की योजना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली, असं होत नसते. कोणतीही योजना सुरू होताना पहिल्यांदा पायलट बेसिसवर काही जिल्ह्यांसाठी लागू होत असते. जशी योजना पहिले 2 फेब्रुवारी 2006ला लॉन्च झाली, मान्य आहे, पण ती 200 जिल्ह्यांसाठी झाली होती प्रायोगिक तत्वावर. मग ती हळूहळू संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. म्हणून असे जे स्टेटमेंट आहे बारकाईनं वाचायचे असतात. हे फुकटचे मार्क आहेत बरं का एक्झाममधले, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते की असं असं असतंय म्हणून. असो, आपल्याला जे विचारलेलं आहे 2001ची जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि 1993चा रोजगार शाश्वती योजना एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम ह्याला क्लम्प करून 2001मध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी. ही 1999ची योजना आहे. 2001मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना लॉन्च केली होती त्यांनी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता तुम्ही ह्या योजना बघून जा परीक्षेत, कारण ज्यांना पेपर सेट केला त्याच्या डोक्यात ह्या योजना आहे बरं का. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999ची करून जा. स्वर्ण जयंती का बरं म्हणतात इथपासून, ही मजुरी रोजगार आहे, ही स्वयंरोजगार आहे. म्हणजे सरकार तुम्हाला ट्रेनिंग देणार, पैसा देणार, स्वतः उद्योग सुरू करायचा. आलं लक्षात. अशी आहे. याच्यामध्ये SC ST आणि महिलांना आरक्षण पण होतं, ते पण बघून जा तुम्ही व्यवस्थित. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना हे पण बघून जा तुम्ही. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना म्हणजे ह्याचंच शहरी हे जे आहे तर हे रूप आहे बरोबर. मग तुम्ही ते पण पाहून घेतलं पाहिजे. हे पण स्वयंरोजगाराचीच योजना 1997. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याचं नाव स्वर्ण जयंती आहे. ही यशस्वी झाली म्हणून 99ला ही लॉन्च केली. 97ला यशस्वी झाली, 50व्या वर्षी भारत स्वतंत्र झाल्याच्या, आणि मग 99ला लॉन्च केली. ह्या स्वयंरोजगाराच्या योजना आहे. ह्या मजुरी रोजगाराच्या योजना आहे. पुढे जाऊया आपण. वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 FRBM कायदा 2003 असे नमूद करते की केंद्र सरकारने रिकामी जागापर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचं आहे. सगळ्यांना माहिती आहे 2008-9 एकदम सोपं आहे. टार्गेट कधीपर्यंतचं आहे 2008-9. बघा आता ह्या पूर्ण पेपरमध्ये चुकण्यासारखे कोणते क्वेश्चन्स होते पोरांनो. हा नाही, हा तर बिलकुलच नाही, हाही नाही, याच्या खालचा पण नाही. तरी आपण ह्याला 50-50 मध्ये पकडू बरं का. हा 50-50, त्याच्यानंतर हाई 50-50 मध्ये घेऊ, हाई 50-50 मध्ये घेऊन हा येणारच नाही. म्हणजे 3 50-50 एक येणार नाही. आपण म्हणू 4ही चुकले तरी 11 मार्क खूप झाले इकॉनॉमिक्समध्ये, तरी 11 मार्क खूप झाले. आणि तुम्ही जर म्हटले मी मला जेवढं येतं तेवढं सोडून येतो, 7-8च्या वर तुम्हाला पडणार, मग तुम्ही नापास या कॅटेगरीमध्ये जायला लागतात. लक्षामध्ये 11-12 जर पडत असतील, 3 50-50 मध्ये तुक्के मारले, 3 पैकी 1 जरी बरोबर आले तुम्ही भयानक प्रॉफिटमध्ये आहे. इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी 12 मार्क म्हणजे जग जिंकलं तुम्ही. मी सांगतो ना, ह्या 4 पैकी 4 जे तुम्ही तुक्के तर नाही म्हणत, 50-50 रिस्क घेतली आपण, तुक्के तर नाही म्हणतायत, आणि 1 तर माहीतच नव्हता हा, हे तर सोडूनच देऊ. ह्या 3 पैकी 1 जरी बरोबर आले ना तुम्हाला 12 मार्क मिळाले, म्हणजे 10च्या वर मार्क पडणं इकॉनॉमिक्स म्हणजे खूप झालं. आता तुम्हाला गंमत सांगतो मी विज्ञानाची, ऐका आता मी काय सांगतो हे व्यवस्थित ऐका. विज्ञानाच्या बाबतीत मला एवढंच वाटतं की तुमचे मार्क गेले नाही पाहिजे, आणि ज्या पद्धतीनं पेपर येतो आहे त्या पद्धतीनं ह्या मार्गदर्शनाची तुम्हाला प्रचंड गरज आहे बरं का पोरांनो. लक्षात घ्या, नॉर्मली पेपरचा पॅटर्न कसा असतो, पेपर कसा निघत असतो, नॉर्मली पेपरचे क्वेश्चन्स कसे सेट होत असतात मी तुम्हाला सांगतो. बघा 15 क्वेश्चन जर ते कशावरती विचारतात, आपण विज्ञान डिस्कस करणार आहोत त्यामुळे आपण विज्ञानावरती 15 क्वेश्चन पकडू. सो याच्यापैकी 5 क्वेश्चन जे असतात ना ते सिंपल कॅटेगरीतले असतात नॉर्मली. 5 क्वेश्चन जे असतात ना ते मीडियम कॅटेगरीतले असतात नॉर्मली. आपण आता ह्याच्या बाबतीत पण हे पाहिलेलं आहे बरं का. कशाच्या बाबतीत, इकॉनॉमिक्स सेम पॅटर्न हाच असतो. आणि 5 क्वेश्चन असे असतात जे आउट ऑफ, हे प्रत्येक विषयाला लागू आहे बरं का, आउट ऑफ द बॉक्स असतात किंवा मग टफ असतात, जे आता आपण पाहिलेले आहे, जे 50-50 मध्ये खेळायला लावलं होतं मी तुम्हाला ज्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये. हे अशा पद्धतीनं नॉर्मली पेपर सेट होत असतो बरोबर, हे या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणणार विज्ञानाच्या बाबतीत सिंपल कसं काय ठरवायचं,
जे क्वेश्चन तुम्हाला सिंपल वाटतात आम्हाला अवघड जाऊ शकतात असं नाही, मी तुमच्याच अँगलनी सांगतोय. आता मला सांगा एकदम, अहो आयोगाने असे प्रश्न विचारले, अणूच्या केंद्रकात काय असते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन, मला सांगा निगेटिव्हली चार्ज कोणावर असतो? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सननी, फादर ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? पॉझिट्रॉनचा शोध कोणी लावला? हे मॉडेल कोणाचं आहे अणूचं? ते मॉडेल कोणतं आहे? त्याच्यानंतर अजीवनसत्वाला रेटिनॉल म्हणतात, ड जीवनसत्वाला काय म्हणतात? रक्तस्राव थांबतच नाही आहे म्हणजे माझ्या शरीरात कशाची कमतरता निर्माण झाली? के जीवनसत्वाची कमतरता. हे तर तुम्हाला पाठच पाहिजे हो. रातांदळेपणा अजीवनसत्वामुळे होतं, झिरपथॅल्मिया आणि रातांदळेपणा, हे पाठच पाहिजे. बेरी बेरी ब मुळा, ड मुळा मूडदूस होतो, रिकेट्स म्हणतो आपण त्याला, हाड कमकुवत होतात कारण कॅल्शियम असते डी म्हणजे, जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. डी जीवनसत्व एकमेव जीवनसत्व आहे जे आपल्या बॉडीमध्ये तयार होते. हे असं B1 B2 B3 हे तुम्हाला पाठच असले पाहिजे. प्रोटीनच्या अभावामुळे क्वॉशिऑर्कर आणि मॅरास्मस सुकते आणि सुजवटी, हे जे आहे जीवाणूमुळे कोणते आजार होतात? जीवाणूच्या बाधा झाल्यामुळे, विषाणूच्या बाधा झाल्यामुळे कोणते आजार होतात? त्याच्यानंतर ते प्रोटोझोअल डिसीजेस कोणकोणते आहेत तुमचे आणि कशामुळे होतात? हे पाठच असलं पाहिजे. हे कॉमन मिनिमम आहे. हे सगळे सिंपल कॅटेगरीमध्ये येतात. फिजिक्सचं घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये ध्वनी विचारलं तर प्रतिध्वनी कुठून? अरे भाई 17 मीटर सगळ्यांनाच माहीत असते, जो परावर्तन होणारा भूभाग आहे तो 17 मीटरवर असला पाहिजे. सोपे सोपे क्वेश्चन आहेत हे खूप अवघड नाही. एखादं गणित विचारलं त्यांनी प्रतिध्वनीसाठी सोपा कॅटेगरीमध्ये येते. विद्युत धारेवर एखादा प्रश्न विचारला त्यांनी, रेजिस्टन्स इन पॅरलल, रेजिस्टन्स इन सिरीज. अहो मग तुम्ही वर्षभर अभ्यास करता, तुम्ही ह्याचाच अभ्यास करत असताना. हे आहे सिंपल कॅटेगरीमध्ये. 5 क्वेश्चन असे असतात. मीडियम म्हणजे काय की जिथं थोडासा एक्स्ट्रा अभ्यास लागतो, तुम्हाला इतरांपेक्षा थोडीशी एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असते. एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचं वाचायची गरज नसते. पुस्तकातून जे वाचलेलं आहे त्याच्या डोक्याने इलिमिनेशन टेक्निक वगैरे काढून हे 5 प्रश्न तुम्हाला काढायचे असतात. हे जरी जमले तरी तुम्ही पास आहे आजच्या घडीला. आणि हे जे आउट ऑफ द बॉक्स आहे, इथं तुम्हाला थोडेसे लॉजिक विजिक लावून काय करायचे असतात, क्वेश्चन बरोबर आणायचे असतात. आता जसं 50-50 खेळलो, हे नसू शकते, हे असू शकते. अरे ही योजना तर 2013-14ची आहे. ही योजना जी आहे वन प्रोडक्ट वन डिस्ट्रिक्ट, हे तर मोदी सरकारची आहे. मोदी सरकार 14 नंतर आलेलं आहे. हां, हे तर नाही आहे. मग हे तर बिलकुलच नाही आहे. ऑपरेशन ग्रीन तर मोदी सरकारने 2018मध्ये सुरू केलं होतं, हे नाही आहे. मग असं हे जे नॉलेज घेतलं आहे पुस्तकातच आहे, ऑपरेशन ग्रीन, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट सगळं पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा वापर करून हे पण सुटत असतात 5 क्वेश्चन. 50-50मध्ये रिस्क घ्यावी लागत असते. ही मॉडेस ऑपरेंडी आहे. पेपर सेट करण्याची मॉडस ऑपरेंडी आहे. पेपर सेट करायला जेव्हा दिल्या जातात हे निकष पाळायचे असतात. पण कधी कधी काय होते, गडबड होऊन जाते. जशी विज्ञानाच्या बाबतीत मागच्या वर्षी गडबड झाली. विज्ञानाच्या बाबतीमध्ये झालं असं की 15 पैकी 10 क्वेश्चन जे सेट केल्या गेले हे आउट ऑफ द बॉक्स सेट केल्या गेले. टफ पण नाही म्हणत आहे मी, आउट ऑफ द बॉक्स सेट केल्या गेले. त्यामुळे जर असं झालं आणि चुकून काय झालं, समजा पहिल्याच क्रमांकाला तुम्हाला विज्ञान आलं आणि जर तुम्हाला असं लक्षात आलं की आउट ऑफ द बॉक्स यायला लागलं, तर सागर सरचं एक म्हणणं लक्षात ठेवा, 7 विषय आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला टोटल. त्या 7 विषयापैकी आयोग 100% 1 किंवा 2 विषय तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स करून टाकणार आहे. तर त्यामुळं गोंधळून जायचं नाही. चुकून जर त्या 2 दुर्दैव तुमचं की तुम्हाला क्वेश्चन सेट आला आणि सुरुवातीलाच तुम्हाला समजा असं झालं की विज्ञानच सुरुवातीला आलं, त्याच्यात असे भयानक क्वेश्चन 10 जे सुटत नाही आहे तुमचे, तर घाबरून जाऊ नका. माझं म्हणणं आहे विज्ञानच स्किप करून टाका तुम्ही. 16व्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करा. इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल, तिथपासून सोडवायला सुरुवात करा. दुसरं, आता इतिहास पण सोडवताना असं कधीच होणार नाही की 10 क्वेश्चन विचारले तर 10ला 10ही मला उत्तर माहीत होते. माहीत असेल तर आनंद आहे, सल्यूट आहे तुम्हाला. तुम्हाला झुंजवणारच आहे आयोग कॉम्पिटिशन वाढल्यामुळं. हे डोक्यात ठेवूनच पेपरला जायचं. त्यामुळे हे जे 10 आउट ऑफ द बॉक्स आलेले आहे, सो तुम्ही जर असं जजमेंट घेतलं की मागच्या वर्षी विज्ञान एवढं टफ आलं होतं म्हणून यावर्षी मी विज्ञानच करत नाही किंवा विज्ञान तर मला काही जमणार नाही, ती खूप मोठी चुकी आहे बरं का पोरांनो. मागच्या वर्षी तसं होतं. तुम्ही जर त्याच्या मागच्या वर्षीचे 5 वर्षाचे पेपर पाहिले विज्ञानाचे, मी 5 म्हणतोय तुम्हाला, मी तर 14 पासून 12ला सुरू केलं होतं, 13 पासून पाहतोय मी पेपर. एवढा वाह्यात पेपर कंबाईनमध्ये आजपर्यंत आला नाही जेवढा 2023मध्ये आला होता. मग सर असेच येणार आहे का पुढे पेपर? माझं म्हणणं आहे बिलकुल नाही. चुकून ते झालेलं आहे आयोगाकडनं किंवा मुद्दामून पण केलेलं असू शकते, पण आयोग दरवर्षी असं करणार नाही पोरांनो. तुम्ही 2020, 21, 22चे पाहिले ना पेपर, मूठभर मास वाढेल तुमचं. तुम्ही म्हणाल एवढं सोपं विज्ञान विचारलं होतं त्यांनी. लय सोपं विचारलेलं आहे, फादर ऑफ इलेक्ट्रॉन विचारलेले आहेत त्यांनी. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे 5+5+5 हाच पॅटर्न याही वर्षी राहील. मागच्या वर्षी ते घडलं, यावर्षी घडणार नाही. आणि ते क्वेश्चन तरी आपले सुटले नाही पाहिजे. म्हणून जे क्वेश्चन येण्यासारखे होते ह्या पेपरमध्ये, विनाकारण जे क्वेश्चन न येण्यासारखे होते ते सांगून मला तुमचं मॉरल डाऊन करायचं नाही आहे. जे खरंच क्वेश्चन येण्यासारखे होते ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. आता हा क्वेश्चन आहे, काय विचारलेलं आहे त्यांनी? स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्णतेचे स्पेसिफिक हीट विचारलेलं आहे. त्याचं CGS प्रणालीमध्ये एकक विचारलेलं आहे. आता विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना पुस्तकात आलेलं आहे लॅटेंट हीट कशाला म्हणतात.
लॅटेंट हीट म्हणजे काय? सो जी उष्णता स्वतःचा फेज चेंज करण्यासाठी पदार्थ ॲब्झॉर्ब करतो. फेज म्हणजे काय? पदार्थाच्या 3 अवस्था, स्थायू, द्रव, वायू. मग आता समजा एखादा द्रव आहे, त्याला वायू व्हायचा आहे, तर तो काय करणार? उष्णता शोषून घेणार, स्वतःची उष्णता वाढवणार. पाणी आहे, उष्णता शोषून घेणार, स्वतःची उष्णता वाढवणार आणि वायूत रूपांतर होणार. मग त्याला हे फेज चेंज करण्यासाठी, वायूत रूपांतर होण्यासाठी जेवढी हीट घ्यावी लागली त्याला लॅटेंट हीट म्हणतात. आणि पाण्याने जेव्हा स्वतःचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी जेवढी हीट घेतली होती, सो त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. सो स्पेसिफिक हीट 1 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढवण्यासाठी आणि लॅटेंट हीट स्वतःचा फेज चेंज करण्यासाठी, बस एवढंच आहे. तर आता तुम्हाला जर विचारलं की जगात सर्वात जास्त स्पेसिफिक हीट कोणाची आहे, म्हणजेच स्वतःचं 1 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढवण्यासाठी सर्वात जास्त उष्णता कोण शोषून घेते? तर पाणी शोषून घेते जगामध्ये. पाण्याची हीट अब्झॉर्प्शन कपॅबिलिटी भयानक आहे. तुम्ही लोखंडाला गरम करा, लगेच 1 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढेल. पाण्याला गरम करा, 1 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढायला पाणी वेळ घेतंय. पहा, लक्षात, ती पाण्याची खासियत आहे. सो त्याच्यामुळं ह्याचा जो फॉर्म्युला आहे आपल्या ह्याचा काय म्हणतात गड्या त्याला, स्पेसिफिक हीटचा जो फॉर्म्युला आहे, त्याच्यावर आयोगाने याच्या आधी गणित खूप विचारलेलं आहे. तर तो आहे Q = mCp ΔT. Q म्हणजे दिल्या जाणारी उष्णता, M म्हणजे पाण्याचं मास किंवा त्या पदार्थाचं मास, CP म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागते त्याला, ते म्हणजे CP. स्पेसिफिक हीट, CP म्हणजे स्पेसिफिक हीट. डेल्टा टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर राईज किती झाला. मग हे CP म्हणजे स्पेसिफिक हीट आहे. तुम्हाला स्पेसिफिक हीटचं युनिट विचारलंय, मग हे युनिट काढण्यासाठी काय करावं लागेल? ह्या M ला इकडं आणावं लागेल. M आणि ΔT. CP = मग स्पेसिफिक हीट = टोटल एनर्जी भागीला मास इंटू ΔT. एनर्जीचं युनिट आहे कॅलरी, मासचा आहे ग्रॅम. CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर ग्रॅम, तर ते C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, ΔT म्हणजे डिग्री सेल्सिअस. SI पद्धतीत डिग्री केल्विन आहे. सो ही डिग्री सेल्सिअस. सो त्याच्यामुळं याचं युनिट जे आहे स्पेसिफिक हीटचं ते कॅलरी पर युनिट ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कशात दिलेलं आहे? ते 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तेच तुमचं काय आहे? उत्तर आहे. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया. विद्युतधारेने विद्युत रोधकामध्ये खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात आहे? विद्युतधारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती. आता तुम्हाला शक्तीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक अभ्यासलेला असेल, त्यात शक्ती नावाचा फॉर्म्युला आहे. शक्ती म्हणजे पॉवर असते. सो पॉवर म्हणजे काय? सो ते मी हे सांगितलं होतं, म्हणजे पॉवर = VIP लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे VI = P. VIP म्हणतात त्याला, असं लक्षात ठेवायला सांगितलं. VIP, P पॉवर बरोबर V × I. V म्हणजेच काय असतं रे तुमचं? V म्हणजेच तुमचं असते IR. V = IR असते, = पॉवर IR × I येऊन जाईल × I. म्हणजे हे काय येईल? I² R = P. म्हणजे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स पण असू शकतो, I² पण असू शकतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V म्हणजे व्होल्टेज पण असू शकतो. मग त्याच्यामध्ये पहा, विद्युतधारेतील खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्ग, I² पाहिलाय, बरोबर आहे. विद्युत रोधकातील विद्युत धारेचा घन हे चुकीचं आहे, विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती असते. विद्युत रोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ हे पण चुकीचं आहे. त्यातील विभवांतराचा वर्ग ह्याच्यामध्ये येईल का? पहा, विभवांतराचा वर्ग येऊ शकते का ह्याच्यामध्ये? V = IR. मग I = काय? V = IR. I = V IR. मग ह्याच्यामध्ये I = V/R पण येऊ शकते ना. म्हणजे ह्याला आपण काय लिहू शकतो? I ला V/R लिहू शकतो. म्हणजे V × V/R पण होऊ शकते ते. म्हणजे ते काय येईल? V²/R. म्हणजे हे पण असू शकते. पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विभवांतराचा वर्ग पण येऊ शकते ह्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे हे पण बरोबर येऊ शकतं. हे 2-2 बरोबर असल्यामुळे आयोगाने हा क्वेश्चनच कॅन्सल केलेला आहे. त्याच्यामध्ये 2-2 उत्तरं असू शकतात त्याचे, म्हणून आयोगाने हा क्वेश्चनच कॅन्सल केलेला आहे. तसं पाहिलं त्याचं 1 नंबरचं उत्तर असायला पाहिजे होतं, पण कॅल्क्युलेशन जर केले तर V² पण बरोबर असू शकते, म्हणून आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. असू द्या, पुढे जाऊया आपण. डांग्या खोकल्याला पर्टुसिस पण म्हणतात. मग पर्टुसिस जर म्हणतात डांग्या खोकल्याला, तर मग कोणामुळे व्हायला पाहिजे? कोणत्या बॅक्टेरियामुळे होणार पाहिजे? सो ते म्हणजे बॉर्डेटेला पर्टुसिस नावच आहे त्याचं. हुपिंग कप जो आहे डांग्या खोकला, त्याला पर्टुसिस पण म्हणतात. मग बोर्डेटेला पर्टुसिसमुळे पर्टुसिस होईल, डांग्या खोकला होईल. सोपा क्वेश्चन होता. आणि खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधक जीवनसत्व आहे? मी तुम्हाला हे थोडंसं समजावून सांगतो काय असते. तर हे चुकले तरी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, तो पेपरच वाह्यात होता म्हणजे, पण तसं यावर्षी होणार नाही, त्यामुळे बी कॉन्फिडंट.
खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधक जीवनसत्व आहे? काय होत असते, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स चालू असतात. आपण अन्न पचवतो, ही केमिकल रिॲक्शन आहे. मग असं होत असताना ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून फ्री रॅडिकल्स तयार होत असतात पहा, जे एकदम पॉयझनस असतात. आणि ते जर बॉडीमध्ये जमा होत गेले, म्हणून तुम्हाला एक्झरसाईज करायला लावतात, अशी एक्झरसाईज जी बॉडीमधून उष्णता बाहेर काढेल. त्यामुळे तुमच्या बॉडीतले हे जे फ्री रॅडिकल्स आहेत, टॉक्झिन, हे मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः अप्लाय करत नाही, म्हणजे दुर्दैव आहे माझं ते, पण मी तुम्हाला सांगतोय पहा, हे वेळेच्या शेड्यूलमुळे मला ते करता येत नाही, मला जाणीव आहे ह्या सगळ्या गोष्टींची. सो धावल्यामुळं किंवा खूप व्यायाम केल्यामुळं तुमच्या बॉडीतून पूर्ण हे टॉक्झिन्स बाहेर पडतात, फ्री रॅडिकल्स, बरोबर. सो हे अतिशय घातक असतात, त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो पहा, कॅन्सर कॉझिंग असतात हे. मग आता यांना मारण्याचं काम बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स करत असतात, अँटीऑक्सिडंट्स म्हणतात त्यांना, ह्या फ्री रॅडिकल्सला मारतात ते. मग हे अँटीऑक्सिडंट्स कशातून मिळतात सर? आम्ही एक्झरसाईज करत नाही, मग असं काय खाल्लं पाहिजे की हे फ्री रॅडिकल्स मरतील? तर तुम्ही अँटीऑक्सिडंट्स असणारे कंपोनंट जास्त कन्झ्युम केलं पाहिजे, जसे फ्रूट्स आहे, ड्राय फ्रूट्स आहे. आणि ते कोणत्या जीवनसत्वामध्ये सर्वात जास्त असते? तर व्हिटॅमिन ई मध्ये सर्वात जास्त असते ते. व्हिटॅमिन ए तर तुम्हाला माहिती आहे, रेटिनॉल, सो ते डोळ्यासाठी चांगलं असते, त्यामुळं पपई झालं, हे झालं, ते झालं. त्याच्यानंतर डी म्हणजे हे तर आपल्या स्किनमध्ये बॉडीत तयार होत असते, त्यामुळे ते तर येणार नाही म्हणजे. आणि के म्हणजे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते, म्हणजे वंजत्व विरोधी जीवनसत्व म्हणून ओळखल्या जाते ज्याला, अँटीऑक्सिडंट प्रतिबंधित जे आहे जीवनसत्व, सो ते आहे जीवनसत्व ई. ई तुमचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. सो हे 4 प्रश्न असे होते की ज्याचे उत्तर जमण्यासारखे होते, त्यातलं एखादं चुकलं तरी काही टेन्शन नाही, तो पेपरच वाह्यात होता, वाईडाट म्हणून त्याला बाजूला ठेवा. असं परत घडेल का सर यावर्षी? नाही, पण ह्या 7 पैकी एखाद्या विषयाच्या बाबतीत घडू शकते बरं का. लक्षामध्ये घडेलच असं मी म्हणत नाही आहे. त्यामुळं तुम्ही पेपर सोडवत असताना असं जर काही झालं तर त्याचं भान ठेवून, किंवा आधीच आम्हाला अलर्ट केलं होतं सागल सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये, हे लक्षात ठेवूनच सोडवा. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मला जेवढं करता येईल परीक्षेपर्यंत तुम्हाला मदत करता येईल तेवढी मी करण्याचा मदत करतोय. माझा घसा बसलेला आहे, पण मला त्या गोष्टीची जाणीव आहे की माझी गरज आहे तुम्हाला खूप. मी वारंवार येऊन ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्हाला वाटते की बाबा हां, आजच्या लेक्चरबद्दल काही वाटलं किंवा तुम्हाला काय हवं असलं ते तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये खाली लिहून कळवू शकता. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.